हॅलो हाय फ्रेंड्स, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज ब्रेकफास्टला काय करायचं तर रोहनने मला कांदा पोहे करायला सांगितले। तसं पण आपल्या चॅनलवरती अजून मी कांदा पोहेची रेसिपी शेअर केली नव्हती, त्याच्यामुळे मस्तपैकी चहाबरोबर गरमागरम कांदा पोहे अशी म्हटलं की रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया आणि आमचा सुद्धा ब्रेकफास्ट होईल, म्हणून आज कांदा पोहेची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण कांदा पोहे अशी रेसिपी आहे की ती पोटभरीची असते आणि झटपट होणारी असते, पटकन करणारी असते। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझी पद्धतीची ती मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला करूया आपण कांदा पोह्याला सुरुवात। इथे सुरुवातीला आधी मी कांदे 3 घेतलेत मध्यम आकाराचे, ते बारीक चिरून घेऊया। कधी पाहुणे आले काय पदार्थ बनवायचा असेल तर पटकन आपल्याला काय सुचत असेल तर कांदा पोहे होतात, कारण का ते अशी पदार्थ आहे की तो पोटभरीचा असतो, सगळ्यांना आवडीचा असतो आणि झटपट होणारा असतो। त्याच्यामुळे कांदा पोहे हे नेहमी शक्यतो सगळीकडे असतातच, की आपण पटकन कोणाकडे गेले आणि पाहुणे आलेत आणि आपण कांदा पोहे केले। आता हे बघा, इथे मी कांदा माझा बारीक चिरून झालेला आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून घेऊया। मिरची तिखट असेल तर खाण्यावरती, म्हणजे लहान मुलं खाणार असेल तर कमी जास्त प्रमाणामध्ये करा, आणि जर तिखट पाहिजे असेल तर मिरचीचं प्रमाण हे वाढवा। आता आपलं तयारी झालेली आहे। इथे मी मेजरिंग कपचे 2 कप पोहे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून जरा पोहे छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते पाण्यामध्ये, आणि ते पाण्यातनं आपण लगेच बाहेर काढून एका जाळीवरती छानपैकी ड्राय करायला ठेवायचे आहेत, की जेणेकरून पोहे आपले ओले झालेले आहेत पण ते छानपैकी असे असे सुकवायचे आहेत, की त्याचा जो आपल्याला पोहे करताना, कांदा पोहे करताना त्याचा जो एकदम मऊसूतपणा येतो ना, तो खूप छान येतो। अगदी भिजवल्या पोहे पाण्यात कांदा पोहेमध्ये टाकायचे नाहीत, पूर्ण आधी थोडेसे जरा ते ड्राय करायचे। जिथपर्यंत आपली फोडणी तयार होते तिथपर्यंत आपण हे असे पोहे ड्राय करून घेऊया। जास्त काय असं आपल्याला बराच वेळ ठेवायचे नाही आहेत, फक्त आपली फोडणी तयार होईपर्यंत असं पाण्यातनं काढून असं ठेवले ना, की तो प्रत्येक पोहा आपल्याला सगळा मोकळा आणि चांगला फुललेला होतो। त्यामुळे असे पोहे करा, नक्की अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होतात। हे बघा, आता इथे पोहे आपले मोकळे करून ठेवलेले आहेत। आता आपण फोडणीला सुरुवात करूया। इथे मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छानपैकी गरम झाले की त्याच्यात 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरा टाकलेला आहे। ते छान गरम झाल्यावर 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेत, आणि ज्या आपण 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत। आता इथे मी 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत, आपले साधे शेंगदाणे घेतलेले आहेत। मला शक्यतो पोह्यामध्ये जास्त शेंगदाणे आवडत नाहीत, पण तरीसुद्धा रोहनला आवडतात म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। तुम्हाला जर नसतील टाकायचे तरी चालतील, किंवा तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल। ते तेलावरती परतवून घेऊया आपण, आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, आणि तो मस्तपैकी आपण परतवून घेऊया आधी। हे बघा, अशा पद्धतीने आपण कांदावर छानपैकी तेलावरती परतवून घेतलेत। पोहे आपले छानपैकी ड्राय करायला ठेवलेलेच आहेत साईडला, आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतले आपण। मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया, आणि थोडी हळद टाकून घेऊया, अगदी 1 छोटासा टीस्पून एक हळद टाकून घेऊया। हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर परत आपल्या पोहेतला थोडीशी कडवटपणा येतो, आणि खायला असं एवढं काही खास वाटत नाही। त्याच्यामुळे हळद ही बऱ्यापैकी टाकायची, एकदम जास्त टाकायची नाही। आता झाकण ठेवून 10 मिनिटासाठी कांद्याला वाफ देऊया, आणि परत आपण आता व्यवस्थित तो परतवून घेऊया। हळदीने पोह्याला कलर छान येतो, पण जेवढी हळद जास्त असेल तर पोह्याचा कलरसुद्धा बदलतो आणि चवसुद्धा बदलते, त्यामुळे बऱ्यापैकी हळद टाकायची आहे। आता हे बघा, आपले पोहे इतके छानपैकी मस्त ड्राय झालेले आहेत, आणि एकदम असे एकदम फुगलेले आहेत छानपैकी टपोरे, आणि एकदम मऊ लुसलुशीत असे पोहे आपण आता ते आपल्या फोडणीमध्ये टाकून घेऊया। अशा पद्धतीने पोहे आधी थोडे ड्राय करून ठेवले ना, की ते खायला नंतर खूप छान लागतात। आता आपण मस्तपैकी सगळे अगदी हलक्या हाताने ते सगळं मिक्स करून घेऊया। एकदम फटाफट करायचं नाही, की जेणेकरून आपल्या पोह्याचं असं एकदम चुरा होऊन जाईल, अशा ह्याने करायचं नाही आहे। खूप अलगद असे ते पोहे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। पूर्ण मसाला आपल्या सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे, अशाने पोहे मिक्स करून घ्यायचेत। असे अर्धवट केले तर कसं अर्धे पोहे पांढरेच राहतात, अर्ध्या पोह्याला मसाला लागलेला असतं, असं होतं। एक 5 मिनिटाची फक्त वाफ काढून घ्यायची आपल्याला त्याच्यावरती, म्हणून झाकण ठेवून 5 मिनिटाची एक वाफ काढून घेतलेली आहे।
आता थोडंसं मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि थोडंसं ओलं खोबरं टाकून घेते. ह्याने अजून छान टेस्ट येते. आणि परत एकदा आपण ते सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने झटपट असे आपले कांदा पोहे हे तयार झालेले आहेत. गरमागरम प्रत्येक दाणा अगदी व्यवस्थित मोकळा असं झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ते कांदा पोहे सगळे मोकळे करून घेतलेले आहेत. खूप छान सोपी आणि कमीत कमी साहित्यातली पोटभरीची अशी नाश्त्याची ही रेसिपी आहे. वरनं थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे आणि थोडीशी अगदी आपली बारीक शेव असते त्यातली शेव थोडी टाकलेली आहे. ही ऑप्शनल आहे शेव, ज्याला कोणाला आवडत असेल त्याने टाकावी, पण शक्यतो सगळ्यांना आवडते. आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेतलेले आहे आणि ही लिंबाची फोड त्याच्या जोडीला. अशा पद्धतीने आपले हे कांदा पोहे तयार झालेले आहेत. खूप सुंदर टेस्टी, आणि त्याच्यासोबत जर गरमागरम चहा असेल तर मग काय प्रश्नच नाही. अशा पद्धतीने आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा.